तर अयोध्येतून आलेला मंगल कलश आता कार्यक्रमाला विरोध करण्यात येतोय। नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठातला कार्यक्रम आहे। अभावीपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध करण्यात येतोय। कार्यक्रमाला वंचित आघाडी आणि संभाजी ब्रिगेड यावेळेला आक्रमक झालेले बघायला मिळत आहे। तर कुलगुरू यांच्या दालनाबाहेर वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड यांनी जोरदार घोषणाबाजी करत कलश पूजनाच्या कार्यक्रमाला विरोध केला। विद्यापीठामध्ये असे धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत अशी मागणी सुद्धा यावेळेला केलेली आहे। विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कुलगुरूंना पत्र दिलं। बरेच विद्यार्थ्यांचे आग्रह होता जे विद्यापीठाचे विद्यार्थी आहे की आम्हाला राम मंदिराच्या कलशाचं पूजन आम्हाला अयोध्येला जायला मिळणार नाही, पण आम्हाला इथं कॅम्पसमध्ये आपलं जर झालं तर आम्हाला इथे दर्शन घेता येईल। त्या आग्रह खातर आपण कुलगुरूंना काल पत्र दिलं आणि कुलगुरूंनी यासाठी आम्हाला संमती दिली आणि म्हणून आज आपण राम मंदिराच्या ज्या अयोध्येवरनं कलश आलेले अक्षता मंगल अक्षता कलश या अक्षता कलशाचं आपण या ठिकाणी आज पूजन ठेवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्मनिरपेक्ष राष्ट्र संविधानाकरवी आपल्याला दिलेलं आहे आणि धर्म ही खूप वैयक्तिक बाब आहे ती त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनापुरती संपादित करावी किंवा सांभाळावी, परंतु असं सार्वजनिक ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा कॉलेज विद्यापीठांमध्ये धर्म लादू नये, धार्मिक कार्यक्रम लादू नयेत आणि शिक्षणाचं धार्मिकीकरण थांबावं अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे। तर 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते। या निमित्ताने आत्तापासूनच वातावरण राममय होताना आपल्याला बघायला मिळतंय। नागपूरच्या रामदास पेठेतील सोसायटीच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली। वाजत गाजत नागरिकांनी या यात्रेचं आयोजन केलं। या कलश यात्रेविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। रामदासपेठ परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि या रामदासपेठ परिसरामध्ये येथील रामभक्तांनी एक कलश यात्रा काढलेली आहे। कलश यात्रेमध्ये येथील जे रामभक्त आहेत ते सहभागी झालेले आहेत। भगवान श्री प्रभू रामाची मूर्ती आहे, सोबतच म्युझिक देखील लावण्यात आलेलं आहे आणि हे काही रामभक्त आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, कलश यात्रा काढण्यात आलेली आहे, नेमकं स्वरूप काय आहे? भारताच्या जनमानसाचे नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 22 तारखेला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा स्थापना त्या ठिकाणी होता। या निमित्ताने फार्मलँड रामदासपेठ मधल्या सगळ्या रामभक्तांनी आज राम कलश यात्रा या भागात काढली आहे। आयोजन असं सुरू राहणार, हे आयोजन 22 तारखेपर्यंत असं सुरू राहील। इथल्या प्रत्येक मंदिरामध्ये रामकलश आहे, त्या रामकलशाचं पूजन समाजातले वेगवेगळे नागरिक रोज करतील आणि 22 तारखेपर्यंत हा उत्साह कायम राहील। 22 तारखेपर्यंत हा उत्साह कायम राहणार आहे। या प्रकारचे हे रामभक्त एकत्र येऊन ही कलश यात्रा काढत आहेत। 22 तारखेपर्यंत संपूर्ण नागपूर शहरात या प्रकारचं आयोजन होणार आहे। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।